राघवला मध्यरात्री भेटलेली चिमुरडी काही खरी नव्हती, तर ती विक्रोळीतल्या 50 वर्षांपूर्वीच्या आगीत मृत्यू पावलेली आत्मा होती. त्या रात्रीनंतर राघव कधीही रात्री अपरात्री शतपावलीसाठी गेलाच नाही. ऐकूयात विक्रोळीतल्या राघवचा हा सत्य अनुभव. राघव विक्रोळीला राजपुरी अपार्टमेंटमध्ये राहणारा एक मध्यमवर्गीय तरुण होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये राबून रात्री जेवल्यानंतर चालण्यासाठी दररोज बाहेर पडत असायचा. त्याच्या बिल्डिंगपासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तसा फार दूर नव्हता. अगदी 10 मिनिटे चालत तो हायवेपर्यंत पोहोचायचा आणि नंतर माघारी घराकडे परतायचा. पण त्या रात्री तो ऑफिसवरून घरी उशिरा परतला. रात्रीचे 10 वाजता तो घरी आला. जेवून घेईपर्यंत रात्रीचे 11:30 झाले होते. फार उशीरही झाला होता. पण दुसऱ्या दिवशी त्याला सुट्टी होती, म्हणून लहान भावाला सोबत घेऊन तो शतपावली करायला निघाला. दोघे भाऊ हसत खेळत हायवेकडे आले. गप्पा गोष्टी सुरूच होत्या. हायवेवर गाड्या सुसाट धावत होत्या. आकाशात चंद्र नव्हता, कारण पितृ अमावस्येची ती मध्यरात्र होती. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या किनारी चालत असताना राघवला मागून एक आवाज आला. काका, मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडा ना, मला भीती वाटते, एक चिमुरडी सतत त्याला सांगत होती. राघव विचारात पडला. मध्यरात्रीचे 12 वाजत आले आहेत. इतक्या रात्री ही 10-12 वर्षांची चिमुरडी इतक्या मोठ्या हायवेच्या शेजारी काय करते? हिचे आई वडील इतके कसे बेफिकीर? राघव त्या मुलीच्या जवळ गेला. तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तिचे हात पकडून तिला म्हणाला, बेटा, इतक्या रात्री इथे काय करतेस? आई बाबा कुठे आहेत तुझे? चिमुरडी त्याच्या या प्रश्नांना काहीच उत्तर देत नव्हती. ती सतत एकच वाक्य पुनरुच्चारित होती की काका, मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडा ना, मला भीती वाटते. राघव क्षणभर विचारात पडला. इतक्या रात्री ही चिमुरडी जाणार कुठे? त्यामुळे राघवने तिला तिच्या घरी सोडण्याचं ठरवलं. राघवने त्या मुलीला तिच्या बिल्डिंगचं नाव विचारलं. ती म्हणाली, राजहंस अपार्टमेंट. हे नाव ऐकून त्याला नवलच वाटलं, कारण राघव अगदी जन्मापासून त्या एरियामध्ये राहत होता आणि तिथे या नावाची कोणतीच बिल्डिंग नव्हती. तरी बहुधा असेल, आपल्या नजरेस कधी आली नसेल, या विचारात तो चिमुरडीच्या सोबत निघाला. चिमुरडी त्या दोन्ही भावांना सोबत घेऊन चालत होती, पण तोंडातून एकही शब्द काढत नव्हती. मगाशी रडक्या अवस्थेत असणारी चिमुरडी आता शांत दिसत आहे. चेहऱ्यावर भावच नाहीत. पाहता पाहता रहिवाशी वस्ती संपून गेली. सगळ्या बिल्डिंग, सगळे अपार्टमेंट संपून गेले. गेल्या 20 मिनिटांपासून ते चालत होते. शेवटी एका जागेवर येऊन ती चिमुरडी थांबली. ज्या ठिकाणी ते तिघं थांबले तिथे आजूबाजूला कोणतीच मानवी वस्ती नव्हती. राघवने त्या चिमुरडीला विचारलं, बाळा, नक्की कुठे राहतेस तू? ते विचारताच राघवचे लक्ष त्या मुलीच्या पायाकडे गेलं. मुलीचे पाय उलटे होते. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू भाजलेल्या जखमा दिसू लागल्या. ती मुलगी दूरच समोरच्या दिशेने हात दाखवत होती, जे पाहून त्या दोन्ही भावांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिथे स्मशानभूमी होती. त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरच्या जखमा वाढत चालल्या होत्या, जणू ती काही आत्ताच भाजली आहे किंवा मोठ्या विस्फोटातून काढलेला मृतदेहच जणू. दोघे भाऊ कसलाही विचार न करता हायवेच्या दिशेने पळू लागले. धावता धावता ते त्याच ठिकाणी येऊन पोहोचले जिथे आधी ती चिमुरडी त्यांना भेटली होती. पण त्यांनी सुखाचा श्वास सोडला होता. ते त्या ठिकाणाहून घराकडे परत जाण्यास निघाले, तर परत राघवच्या कानावर त्या चिमुरडीचा आवाज पडला, काका, मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडा ना, मला भीती वाटते. राघव आणि त्याचा भाऊ मागे वळून बिलकुल न बघता घराच्या दिशेने सुसाट धावत सुटले. घरी जाऊन आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला, पण त्या चिमुरडीने सांगितलेल्या बिल्डिंगचं नाव ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आई त्या दोघांना म्हणाली, राजहंस अपार्टमेंट, ही बिल्डिंग तर काही 50 वर्षांपूर्वी आपल्या विक्रोळीत होती. दुर्घटना म्हणजे ह्या बिल्डिंगला भीषण आग लागली होती. ही आग इतकी प्रखर की बिल्डिंगमध्ये राहणारे सगळेजण यात मरून गेले. ज्या ठिकाणी आता स्मशानभूमी आहे तिथेच आधी ही बिल्डिंग होती. आईचं ते बोलणं ऐकताच दोघे भाऊ भीतीने अक्षरशः वेडे झाले. त्या रात्रीनंतर राघव कधीच शतपावलीसाठी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडला नाही.